नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शाळा म्हटलं की मन आपलं पुन्हा बालपणात जातं. आणि शाळेची घंटा ही तर आपल्या परवलीचा शब्द असतो. कारण घंटा वाजली की दूर एकदम घरी कधी एकदा पोहोचतोय अशी एक आतुरता मनाला लागते. मग ह्या घंटेच्या संदर्भात आणि शाळेच्या अनुषंगानं माझ्यासोबत असणारे अनिल थोरात सर यांनी घंटा शाळेची अशा नावाने एक पुस्तक लिहिलेलं आहे. नुकतंच त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि हे पुस्तक माझ्या हातात पडल्यावरती भराभर मी वाचून काढलं आणि मी पुन्हा माझ्या बालपणात आणि शाळेच्या दिवसात मी हरवून गेलो. आणि ह्या पुस्तकाबद्दल मला खूप उत्सुकता वाटली आणि डायरेक्ट मी म्हटलं लेखक आहेत, लेखकांनाच भेटावं. म्हणून आज आम्ही अनिल थोरात सर यांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांच्याकडूनच त्यांनी लिहिलेल्या घंटा शाळेची या पुस्तकासंदर्भात आणि अनेक शाळेच्या संबंधानं आम्ही अनेक गोष्टी सरांच्याकडून जाणून घेणार आहोत. सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सरांचं लेखन चांगलं आहे आणि अध्यापनही चांगलं आहे. यातून त्यांनी आपण शाळेत जे शिक्षण केलेलं आहे, ज्ञानदान करतोय, त्या ज्ञानदानातून पुन्हा एखादं पुस्तक रूपानं आपण ते मांडावं, लोकांपुढे यावं आणि अनेकांना आपल्या शाळेचे दिवस पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखे, आपण हरवून गेल्यासारखे वाटावं, असं ते पुस्तकाचा आशय आहे. तर सर, आपलं या चर्चेमध्ये स्वागत. आता आपण पुस्तकाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणारच आहोत, परंतु तत्पूर्वी आपण आपलं गाव कराड तालुक्यातील साळशिरंबे, म्हणजे तसं ग्रामीण भागातलं आहे, अगदी खेडं आहे. या खेड्यातून तुम्ही आलात, शिक्षण तुम्ही घेतलं, म्हणजे ते कशा पद्धतीनं आणि पूर्वीची तुमची शाळेची जे आपले हे होती, म्हणजे पूर्वीच्या शाळा खेड्यातल्या म्हणजे आपल्याला माहीत आहे, त्यामुळं तुम्ही तुमचे अनुभव थोडंसं आम्हाशी शेअर करावं. माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावच्या म्हणजे साळशिरंबे येथीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये झालं आणि त्यानंतर इयत्ता 6वीच्या शिक्षणासाठी मी स्वातंत्र्यवीर कैलासवासी दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे या शाळेमध्ये रुजू झालो. आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण चांगल्या शाळांमध्ये व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण त्या परिस्थितीमध्ये त्या शाळा मिळाल्या त्या पण उत्तम होत्या, चांगल्या होत्या. त्या शाळांनी आपल्याला खूप चांगलं ज्ञान दिलं आणि आपल्याला घडवलं, याचा मला सार्थक अभिमान आहे. पण पूर्वी जे आपण खेड्यात शिक्षण घेतलं ते आता तिथले एखादे काही तुमच्या शाळेतली, म्हणजे आता या पुस्तकाच्या अनुषंगाने तुम्हाला कुठेतरी क्लिक झालेली एखादी तुम्हाला आठवण आम्हाला सांगा. पहिली आठवण अशी सांगता येईल की आमच्या बालपणी रस्त्यांची फारच मारामार होती. गुडघाभर चिखलातून आणि ओढ्याला नाल्याला येणाऱ्या पुरामधून वाट काढत आम्हा सर्व विद्यार्थ्यांना साधारणपणे 1.5 किलोमीटर अंतर कापून शाळेला जावं लागायचं. आणि तेही पायी जावं लागत होतं. पायीच असायचं. कोणाकडेही सायकल असायची नाही, काही असायचं नाही. सगळी मुलं, सगळी मुली या गावातून त्या गावातून लोंढेच्या लोंढे एका ठिकाणी शाळेत यायची. कारण 8-10 गावांमध्ये एक शाळा असायची. खूप सुंदर असं वातावरण असायचं. आपण चिखलातून येतो आहोत याचं दुःख नसायचं, कारण तेव्हा रस्ते कुठंच नसायचे. त्यामुळे आज आपल्याला असं वाटतंय की आपल्याला त्या काळात सुविधा नव्हत्या, पण त्या काळात शाळा होत्या, हीच मोठी सुविधा होती असं आपल्याला म्हणता येईल. कारण तुम्ही आता हे आपण चर्चा करतोय, पण मला ते शाळेचे दिवस आता आठवायला लागले. म्हणजे मी शाळेत कसं पळत जायचो, अगदी रस्त्याला ते फोपट्याचा रस्ता असायचा, त्याच्यावर धूर प्रचंड, आणि उन्हाळ्यात तर आम्ही त्याच्यावरून पळत असं जायचं, पायाला भाजायचं. आणखी एक विषय म्हणजे त्याला खूप गरिबी असल्यामुळं आमच्या चड्डीला पाठीमागे ठिगळं तर असायचे 100%. कधी कधी जे आपल्याला कपडे घालायचे आहेत शाळेतला गणवेश, तो सुद्धा कधी कधी मिळायचा नाही. परंतु ते शिक्षक जे समजून घेत होते, हल्लीच्या आपण शाळेत बघतो म्हणजे प्रत्येकाचे गणवेश आहेत
आणि त्यांनी त्याच दुकानातून घ्यावं असाही एक पायंडा आहे हल्ली. परंतु त्या काळचं तुम्हाला कसं वाटतंय? अगदी बरोबर आहे. म्हणजे शालेय गणवेशापासून ते जेवणाच्या डब्यापर्यंत आपण जर चर्चा केली तर गणवेश असायचा, तो फाटलेला असायचा, जुना असायचा, त्याला ठिगळे लावलेली असायची. डबा हा प्रकारच नसायचा. म्हणजे कपड्यात गुंडाळून नेलेलं जेवण असं त्यावेळेचं स्वरूप असायचं. पाण्याची बाटली ही संकल्पना इथे नव्हती. शाळेमध्ये एक टाकी असायची, त्याला 10-12 नळ असायचे. बिसलेरी की काय ते आपल्यासाठी तेच असायचं. आणि आपण सगळेजण खेळायचो, दमायचो, पळायचो आणि त्या नळालाच्या तोटीला तोंड लावून पोटभर पाणी प्यायचो. असं हात लावून अगदी ते पाणी प्यायचं. असं आपण पाणी प्यायचो. पण खूप चांगल्या आठवणी असायच्या. हेच विद्यार्थी आज आपल्याला भेटल्यावर पुन्हा आपण त्या आठवणीत जातो आणि पुन्हा आपण मनाने. आणि मला अजून एक आठवतंय, 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट असेल तर आपण तीच कपडे, इस्त्रीचे तर त्यावेळेला प्रकारच नव्हता, मग ते गरम गरम तांब्यामध्ये विस्तव ठेवून आणि ते फिरवायचं किंवा मग रात्रभर उशी खाली ते कपडे घडी घालून ठेवायचे आणि सकाळी आपण तर गणवेश घालून जायचं होतं. पण ह्या आठवणीतून आपण हळूहळू आता समजा तुमचं शिक्षण कुठे झालं आणि कसे तुम्ही इकडे नोकरीकडे वळलात? 12वी पर्यंतचं शिक्षण उंडाळ्याच्या हायस्कूलमध्ये आणि ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर पुढे मी बापूजी साळुंखे कॉलेजला पदवी शिक्षणासाठी म्हणून दाखल झालो. तिथे मी इंग्रजी विषय घेऊन BA पास झालो आणि त्यानंतर सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये माझं MA शिक्षण मी घेतलं. म्हणजे अशा पद्धतीने माझं प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मी या परिस्थितीमध्ये पूर्ण. मग आता तुमचं पार्श्वभूमी कशी, घरची परिस्थिती किंवा आई वडील? माझे आई वडील दोघेही प्राथमिक शिक्षक होते. आता वडील हयात नाही आहेत आणि आई साधारणपणे तिचं वय 85 वर्षाचं आहे. पण तिला वाचनाची प्रचंड आवड आहे. अजूनही रात्री 2-2:30 वाजेपर्यंत तिचं वाचन चालू असतं. आणि का कोणास ठाऊक, पण तिचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिने वाचलेलं पुस्तक ती वाचून झाल्यानंतर 15 दिवसांनी आम्हा सगळ्यांच्या समोर त्या पुस्तकात काय आहे त्याचा आशय ती सांगते. म्हणजे वाचून झाल्यावर 15 दिवस ती त्याच्यावर चिंतन करते काय, पण त्याचं सगळे टीकात्मक परीक्षण ती तिच्या तोंडून आम्हाला सांगत असते. ही वाचनाची आणि लेखनाची आवड कदाचित आम्हाला त्यातून झाली असेल बाळकडू तिथं. आणि दुसरी एक गोष्ट होती की आमच्या लहानपणी वडिलांना रेडिओचा छंद होता. त्यामुळे 5:45 किंवा 6 रेडिओ चालू व्हायचा. कदाचित आम्ही झोपेत असायचो, पण झोपेत आम्ही तो रेडिओ ऐकायचो. मग रेडिओचं श्रवण, पुस्तकांचं वाचन, यातून हे काही घडलं असावं असं मला वाटतं. मग पूर्वी शाळेमध्ये आपण गुरुजी म्हणायचो किंवा बाई म्हणायचो आणि त्यावेळेला जे सरांचं धाकदपट असायचा किंवा एक शिस्त असायची किंवा कडक जे भूमिका असायची, हल्ली तो नाही. आणि हल्ली मग सर मॅडम वगैरे हे जे आलं किंवा टीचर वगैरे, मग ह्याच्यात तुम्हाला कसं हे वाटतं काय? अगदी बरोबर आहे. शारीरिक शिक्षा हा प्रकार आज औषधालाही शिल्लक नाही. म्हणजे शिक्षण विभागाने आणि एकूणच समाजाने मुलांना शारीरिक शिक्षा देता कामा नये हा विचार सर्वांनी मान्य केला आहे. पण आपल्या काळात हा विचार नव्हता. बरं. जर शिक्षकांनी आपल्याला शिक्षा केली आणि चुकून ती आपल्या आई वडिलांच्या कानावर गेली तर दुसऱ्या दिवशी आपली आई किंवा वडील पुन्हा शाळेत यायचे आणि आपल्या गुरुजींना किंवा शिक्षकांना विचारायचे की काय झालं होतं. आणि कारण ऐकून ते म्हणायचे की अजून जरा त्याला मार्क कमीच झालाय, अजून थोडा मारला पाहिजे. एवढी म्हणून आपण सगळेजण असा विचार करायचो की आपल्याला शाळेत काही शिक्षा झाली ती घरापर्यंत जाता कामा नये. बरोबर. इतका धाक आपल्या शिक्षकांचा आपल्यावर होता. आज तो एवढाच नव्हता की मारणाऱ्या शिक्षकांचाच धाक होता असं नाही,
काही शिक्षक न मारणारे, न शिक्षा करणारे पण होते, पण त्यांचाही धाक आपल्यावर असायचा. गुरूंबद्दलचा आदर, गुरूंबद्दलची आदरयुक्त भीती ही आपल्यामध्ये लहानपणापासूनच रुजत गेली. मग आता तुम्ही आता तिकडून म्हणजे विद्यार्थी दशेतून आता MA झालात, मग MA झाल्यानंतर मग पुढे BEd केलं की कसं? मग मी कोल्हापूरला वसंतराव नाईक BEd कॉलेजला माझं BEdचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ खराडे, ओके, हां, मसूर जवळचं, बरं, या ठिकाणी मी 14 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून काम केलं. त्या संस्थेचे सचिव माननीय श्री दिलीपराव शिंदे सर यांनी मला बोटाला धरून शिक्षक केलं. याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण मी आज हे पुस्तक लिहू शकलो किंवा समाजासमोर येऊ शकलो, त्याला मी तिथं दिलेली 14 वर्षाची सेवा ही सर्वात महत्त्वाची पायाभूत सेवा होती. आणि मग मी 14 वर्षाची तिथली सेवा करून सरप्लस होऊन तिथली तुकडे गेल्यामुळे शिक्षण मंडळ कराडच्या स्वर्गीय सेठ रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेमध्ये 2009 साली आलो. 2009 पासून ते आज तागायत माझी अध्यापनाची सेवा त्या शाळेमध्ये चालू आहे. तिथं मला प्राथमिक धडे मिळाले जुन्या संस्थेत. बरं. आणि मग मी जेव्हा स्वर्गीय सेठ रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेमध्ये दाखल झालो, तेव्हा कराडमधली नव्हे महाराष्ट्रातील अतिशय नावाजलेली अशी आपली शाळा, तिथं उपक्रमांची रेलचेल, म्हणजे रोज काही ना काहीतरी उपक्रम शाळेत असणारच. आणि त्यामुळे विविध उपक्रम, विविध गोष्टी, विविध बाबी, विविध कार्यक्रम, विविध स्पर्धा यांची जाण मला या शाळेमध्ये झाली. संस्थेने आयोजित केलेले विविध कार्यक्रम, शाळेने आयोजित केलेले विविध कार्यक्रम, यामध्ये मला व्याप्ती वाढली, मला हिरिरीने भाग घेतला. बरोबर. आणि मी एक शिक्षक म्हणून घडत गेलो. मग हे तुम्ही शिक्षकी पेशातून या पुस्तक लिहिण्याच्या पाठीमागे तुम्ही म्हणजे कसं काय उद्युक्त झालात किंवा काय वाटलं तुम्हाला? मला असं वाटतं की प्रत्येक शिक्षक हा रोज काही ना काहीतरी समस्यांना तोंड देत असतो. पहिल्या वर्षी त्याला काही समस्या येतात, त्या समस्या कशा सोडवायच्या याचे आराखडे करत तो दुसऱ्या वर्षात जातो. बऱ्याचशा समस्या सोडवतच शिक्षक आपल्या सेवेचा कालावधी पूर्ण करत असतात. मला असं वाटतं की 20 वर्ष आपल्या सेवेची पूर्ण झाल्यावर शिक्षकांच्याकडे अनुभवाचं बरंच भांडार येतं. परंतु हे अनुभवाचं भांडार सांगायचं कोणाला हा प्रश्न असतो. नवीन आलेल्या शिक्षकांनी काही विचारलं तर ते सांगण्याचा प्रयत्न करतात, पण जो जनरेशन गॅप असतो त्यामुळे त्या नवीन पिढीला आपले विचार रुचतीलच असंही काही सांगता येत नाही. त्यातले बरेचसे शिक्षक असंही म्हणू शकतात की तुमचा काळ वेगळा होता, आज टेक्नॉलॉजी बदललेली आहे, आणि त्यामुळे आपले अनुभव आहे तसेच राहून जातात. कधी कधी शिक्षक गुडघाभर समस्यांमध्ये आपण असतानाच त्या समस्यांमधून पाय काढून घेऊन सेवानिवृत्त होतो. बरं. काही शिक्षक असे असतात की या गुडघाभर समस्या सोडवत आपले पाय रिकामी करतात, सगळ्या समस्या सोडवतात आणि सेवानिवृत्त होतात. व्यावसायिक समस्या जेव्हा ते सोडवतात तेव्हा त्यांना आत्मिक समाधान मिळत असतं. मला असं वाटतं की आपण या समस्या सोडवताना जे काही अनुभवली ते जर आपण लिखित स्वरूपात येणाऱ्या पिढीसाठी लिहून ठेवली तर तो एक ऐवज तयार होईल. बरोबर. ही संकल्पना माझ्या मनात आली आणि म्हणून मी ज्येष्ठ वाचक अरुण काकडे, की ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो, त्यांच्या संपर्कामध्ये मी गेली 10 वर्ष वाचन आणि लेखनाच्या संदर्भात चर्चा करून मी त्यांच्याबरोबर दिवस घालवले आहेत. एक दिवस त्यांच्याशी मी बोलता बोलता मी त्यांना म्हटलं की मी चालू वर्षी विद्यार्थ्यांच्यावर एक असा प्रयोग केलेला आहे. त्यांनी सगळा माझा प्रयोग ऐकून घेतला आणि काय कोणास ठाऊक ते म्हणाले, सर हा पुस्तकाचा विषय आहे, तुम्ही लिहायला हवं. मी म्हटलं मी आजपर्यंत पुस्तक म्हणून असं काही लिहिलंच नाही. ते म्हणाले पुस्तक लिहायला पाहिजे.
त्यासाठी त्याने एक उदाहरण दिलं हं. की माणूस मरून जातो आणि इतिहास जमा होतो, पण जाण्यापूर्वी त्याने आपले अनुभव लिहून ठेवले आणि त्याच्या मृत्यूच्या पश्चात एखाद्या ग्रंथालयात हं. धूळखात पडलेले एखादं पुस्तक वाचकाकडे तिरपी नजर करून बघत असेल आणि त्याने ते चिमटीनं उचलून घेतलं आणि त्याच्यावरती धूळ झटकली आणि त्याचं मुखपृष्ठ पाहिलं, तर तुमच्या मृत्यूच्या पश्चात 20 वर्षांनी सुद्धा तुमच्या स्मृती जाग्या राहिल्या. म्हणून तुम्ही लिहा, असं मला अरुण काकडे यांनी सांगितलं. आणि तो विचार मला खूपच पटला. मी ठरवलं की आपण लिहायला सुरुवात करू. त्यातही अरुण काकडे सरांनी मला सांगितलं होतं, तुम्हाला जसं जमतंय तसं लिहा. बरं. आणि मी मला जसं जमेल तसं माझ्या भाषेत मी ते पुस्तक लिहायला घेतलं. त्यासाठी मी काही वेगवेगळी प्रकरणं, म्हणजे विहिरीत उतरताना पायऱ्या असाव्या आणि चढताना पण पायऱ्या असाव्या, त्या पायऱ्या ठरवून घेतल्या आणि मी एक एक प्रकरण लिहायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं ते पुस्तक तयार झालं. आता साधारण तुमच्यासमोर शिक्षकांच्या समस्या असेही काही तुमचे विषय आहे पुस्तकामध्ये. मग तुम्हाला त्यांच्या संदर्भानं काय सांगाल तुम्ही? म्हणजे समस्या म्हणजे एक्झॅक्ट असं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अध्यापन तर आहेच, अध्यापन ह्या तर पेशा आहे, बरोबर, परंतु त्या अनुषंगाने येणारे काही त्यांना समस्या असतील तर त्या काय मांडाव्या वाटतात आत्ताच्या काळात? समस्या या प्रत्येकच क्षेत्रात असतात. आपण शेतकऱ्यापासून सुरुवात करू. आपल्या गावामध्ये कोणीतरी एखादा शेतकरी टोमॅटोचं प्लॉट करतो आणि तो खूप चांगलं उत्पादन घेतो. त्यानं घेतलेलं उत्पादन बघून सगळेजणच टोमॅटोचं उत्पादन घ्यायला लागतात आणि मग त्यांना समस्यांना सुरुवात होते की पूर्व मशागत काय करावी, त्याची लागण करताना कोणत्या प्रकारची खतं वापरावी, त्याचं पाण्याचं नियोजन काय करावं. बरं. वेगवेगळ्या किडी जेव्हा त्यांचा प्रादुर्भाव होतो तेव्हा त्या किडींचं निर्मूलन कसं करावं, त्यासाठी कोणतं कीटकनाशक फवारावं, ही जी समस्या येत जाते आणि ती समस्या त्या अनुभवी लोकांना विचारून ते शेतकरी सोडवत जातात. अगदी तशाच पायाभूत समस्या शिक्षक म्हणून वावरताना येत असतात. पहिली समस्या येते ती म्हणजे वर्गात बसलेल्या मुलांना कंट्रोल करणं. नवीन शिक्षक आहे म्हटलं की मुलांना मनोरंजनाचा विषय असतो. आपण या शिक्षकांना कसे मामा बनवू. काही जण अतिशय प्रामाणिक बोलल्याचं नाटक करतात पण दादांत खोटं बोलत असतात आणि शाळेच्या बाहेरच वेळ काढत असतात. जेव्हा अनुभवी शिक्षक असतात तेव्हा त्यांना कळत असतं की याच्या नजरेत खरेपण आहे का खोटेपण आहे. पण नवीन शिक्षक त्याला बाहेर जायला परवानगी देतात आणि तो बाहेर जाऊन टाइमपास करूनच परत येत असतो. अशा अनेक समस्या असतात. आता एक उदाहरण तुम्हाला सांगेन की एक नवीनच नियुक्त झालेले शिक्षक आहेत आणि एक अनुभवी शिक्षक आहेत. अचानक मुख्याध्यापकांनी फरमान काढलं की आपल्या शाळेमध्ये असा कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी प्रत्येकी 20 रुपये जमा करायचे. मग नवीन शिक्षक वर्गावर जातात, सूचना देतात आणि त्यांचे पैसे जमा व्हायला 5 ते 6 दिवस लागतात. पण याच ठिकाणी अनुभवी शिक्षक वर्गावर न जाता वर्गाच्या प्रतिनिधीला बोलवून घेऊन त्याच्यामार्फत सूचना देऊन येणाऱ्या 2च दिवसांमध्ये पैशाचं कलेक्शन करण्यात यशस्वी होतात. बरं. दोन्ही माणसंच आहेत. मग एक वर्गावर जाऊनही त्याला पैसे जमा व्हायला 6 दिवस लागले आणि एक वर्गावर न जाता आपल्या नियंत्रणाच्या कौशल्यावर 2च दिवसामध्ये सगळ्यांच्याकडून 20 रुपयांचं कलेक्शन करण्यात यशस्वी झाली. याच्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर अनुभव, की ही समस्या हाताळायची कशी. अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत. मग पूर्वी जसं अध्यापन एवढंच काम असायचं शिक्षकांना आणि त्याच्यामुळं ते बहुश्रुत पण होते, म्हणजे सगळं समाज त्यांना मान्यता, एखादं छोटं जरी पत्र वाचायचं असेल तर शिक्षकांना जावं लागत होतं. हल्ली आता पिढी सुधारत गेली. म्हणजे पूर्वीचे गुरुजन आणि आत्ताचे शिक्षक ह्यांच्यामध्ये जर आपल्याला जर फरक तपसायचा असेल तर तुम्ही कसं तपसाल? पूर्वीच्या काळी शिक्षकांना खूपच मान्यता होती, जगन मान्यता होती, कारण साक्षर असलेली पिढी कमी होती. आज जवळजवळ सर्व समाज साक्षर आहे.
लिहिता वाचता येणारा, सोशल मीडियामुळे शहाणा झालेला समाज आहे. आणि त्यामुळे आपल्याला घटनेने दिलेले हक्क कोणते आणि आपली कर्तव्य कोणती याची बऱ्यापैकी जाण असणारा समाज आज आपल्याकडे आहे. त्याची दुसरी एक बाजू अशी आहे की पूर्वी मुलांची संख्या जास्त असायची, त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची कल्पना त्यांची खूप छोटी असायची. मुलगा मोठा झाला आणि 4 पैसे कमवायला लागला की आपण आपल्या कर्तव्यातून मुक्त झालो, एवढी छोटी माफक अपेक्षा असायची. त्याही पेक्षा एक पायरी खाली आल्या तर आपल्याला घरातली कामे करू लागला की बस झालं, इथं एवढ्या छोट्या अपेक्षा असायच्या. आता बघा, हम दो हमारा एक पर्यंतच आपण आलेलो आहोत. काही जण एक मुलगा आपला पाल्य म्हणून सांभाळतो आहे, तर बरेचसे कुटुंबीय एका मुलीवर समाधान मानून तिलाच लहानाची मोठी करण्यामध्ये यश मानतात. आणि ते साहजिकच त्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळावं, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सजग समाज आता सध्या आहे. आणि त्यामुळे आपण या सजग समाजाकडे तेवढ्या सजगतेनं पाहण्यासारखे शिक्षक आपण स्वतः घडायला पाहिजे असं आपण. पण आता नवीन नवीन अकॅडमीज निघत आहेत, नवीन नवीन म्हणजे खाजगी शाळांचे प्रमाण वाढलेलं आहे. आणि आता जे शासकीय म्हणजे सरकारी अनुदानातून चालणाऱ्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या असतील, तर ह्या शाळांमधून किंवा नगरपालिकेच्या शाळात, या शाळांमधून विद्यार्थी जे घडलेले आहेत अनुभवातून, गरिबीतून, काही परिस्थितीतून आलेले, पण ह्यांची खूप मोठ्या पदावरती सुद्धा आज आहेत, IAS IPS म्हणजे मोठमोठे अधिकारी. मग हल्ली जे अकॅडमीतून इंग्लिशचं शिक्षण घेऊन सुद्धा तिथंपर्यंत अजून पोचल्याचं तसं प्रमाण नाही, म्हणजे हे वास्तव आहे. कारण हे आपल्याला जाणवतं समाजात. तुम्ही अगदी खूप चांगल्या विषयाला हात घातला. परिस्थिती आणि शिक्षण यांचा कधीच संबंध असू नये. घोड्याला तहान लागली की पाण्याजवळ नेल्याबरोबर तो पाणी पित असतो. आज पालकांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत. आपल्या पाल्याला काय हवंय याच्याकडे बघायला ते तयार नाही. आपल्या आवडीच्या क्षेत्राचं शिक्षण आपल्या पाल्याला मिळावं यासाठी पालकांनी आपल्या अपेक्षा थोड्याशा कमी कराव्यात आणि आपल्या पाल्याच्या आवडीनिवडींवर त्याचं करिअर कसं ठरेल यासाठी पालकांनी सजग राहायला पाहिजे. आपण आपल्या लहानपणी ज्या शाळांमध्ये शिक्षण घेतलं त्या शाळांमध्ये आपल्याला करिअर आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन हा विषयच असायचा नाही. या शाळेत मला 10वीपर्यंत शिक्षण घ्यायचं आहे एवढंच आपल्या डोक्यात असायचं. 10वी नंतर मी पुढं काय करणार ह्याचा पण पत्ता असायचा नाही. पण आज 5वीतला मुलगाच आपलं करिअरची दिशा ठरवतो आहे, ही अतिशय चांगलीच बाब आहे. परंतु त्याचा कल कोणत्या बाजूला आहे याचा विचार करायला पाहिजे. आई म्हणते माझा मुलगा वकील झाला पाहिजे, वडील म्हणतात माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, आणि मोठी ताई म्हणते नाही त्याला इंजिनियरच करूया. बरं. आणि त्याला व्हायचं आहे शिक्षकच व्हायचं आहे की मला माहित नाही, पण त्याला व्हायचं तिसरंच काहीतरी, आणि तुम्ही त्याला काहीतरी वेगळंच बनवायला चाललेले आहात. त्यामुळे नावडीच्या क्षेत्रात तो आपलं करिअर करतोय म्हणून तो एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाऊ शकत नाही. त्याला जर त्याचं आवडीचं क्षेत्र मिळालं तर तो नक्कीच त्या क्षेत्रामध्ये आवडीने भरारी घेईल आणि त्या लहान मुलाचा गरुड भरारी बघायला आपल्या सगळ्यांनाच आवडेल. आपण आता जे शीर्षक दिलेलं आहे पुस्तकाला घंटा शाळेची, मग ह्या शीर्षक देण्याच्या मागं तुमचा असा काय उद्देश होता किंवा काय असं प्रेक्षकांना दाखवायचं आहे किंवा पुढच्या पिढीला काय सांगायचं आहे, एवढा संदेश आम्हाला त्यातून? खरं तर मी पहिल्यांदा डोळ्यासमोर असं ठरायचं माझ्या की शाळा सुटायची घंटा वाजली की मुलांना प्रचंड आनंद होतो. बरोबर. मात्र पहिल्या घंटेला तेवढा आनंद नसतो. शाळांमध्ये असं ज्ञान दिलं जावं की शाळा सुटायची घंटा झाल्यावर जो आनंद मिळतो आहे तोच आनंद शाळा बरोबर विद्यार्थ्यांच्या मनावर यायला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला या पुस्तकाचं शीर्षक असं ठरलं होतं, शाळा भरताना सुटताना.
परंतु माझे मामा बाजीराव चव्हाण गुरुजी बर. यांचं सगळी आयुष्य शिक्षक पेशामध्येच गेलं. आज ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि उत्तम वाचक आहेत, उत्तम वक्ते आहेत. मी माझं पुस्तक तयार झाल्यावर त्यांच्याकडे वाचायला गेले. त्यांनी ते पुस्तक वाचलं, त्याचं कौतुकही केलं, पण मला म्हणाले की या पुस्तकाचं नाव घंटा शाळेची असायला पाहिजे. कारण या पुस्तकाची सुरुवातच अशी झालेली आहे, घंटा वाजते शाळा भरते. मला खूप आनंद झाला की माझ्या पूर्वीच्या शीर्षकामध्ये शाळा भरताना, सुटताना आणि सुटताना हे भलं मोठं शीर्षक वाटत होतं. दोन शब्दांचं सुटसुटीत पूर्ण अतिशय छान शीर्षक. आणि मग मी त्यावर विचार करत गेलो की घंटा हा शाळेचा आत्मा असतो. इमारतीवर मजले चढतात, बरं, अजून इमारत विस्तृत केली जाते, क्रीडांगण टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा वापर होतो, पण घंटा मात्र आहे तिथे आहे ते. आणि ती घंटा अविरतपणाने घणघणत असते. बरं. रविवारचा एक दिवस सोडला तर शाळेच्या परिसरामध्ये एका तासानंतर, दुसऱ्या तासानंतर घंटेची घणघण ही चालूच असते. घंटा एक प्रतीक आहे, पण आपल्या बालपणात घेऊन जाणारा एकमेव घटक म्हणजे शाळेची घंटा. आणि वैशिष्ट्य असं की घंटा शिपाई मामा वाजवत असतात, परंतु शाळेच्या मुख्याध्यापकापासून ते शिक्षकांपर्यंत आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम ही घंटा करतात. आणि तुम्ही ते एक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये वाक्य, म्हणजे वृद्धालाही बालक करणारी आणि बालकालाही मोठं घडवणारी ती शाळा किंवा ती घंटा, असं एक तुम्ही छान त्याच्यात उल्लेख केलेला आहे. मला तो खूप आवडला. बरोबर. माझा उद्देश असा होता की लेखन करताना माझ्यासमोर श्रोते बसलेले आहेत आणि त्यातले सगळेच शिक्षक आहेत असं नाही, काही शिक्षक नाहीत. बरं. सगळेच यशस्वी आहेत असं नाही, काही अयशस्वीही आहेत. पण प्रत्येकाच्या डोक्यात एक शाळा आहे. बऱ्याच लोकांना जाणीव नाही की आपल्या मनात ती शाळा घर करून बसलेली आहे. जेव्हा शाळेचा विषय निघतो तेव्हा 85-90 वर्ष झालेले वृद्ध गृहस्थ सुद्धा शाळेच्या आठवणीत रमून जातात. आपले मित्र, आपले सवंगडी, आपल्या वेळचे खेळ, आपल्या वेळचे गुरुजी आणि आपल्या वेळच्या शाळेतलं वातावरण हे सांगताना त्यांना एक तास पुरत नाही. आणि हीच घंटा वेळेचं नियोजन पण शिकवते. नियोजन हा घंटेचा सगळ्यात महत्वाचाच भाग आहे. आणि तुम्ही एका ठिकाणी असंही लिहिलेलं मी वाचलेलं, म्हणजे ज्या वेळेला शाळा बंद असतात त्यावेळेला त्याचं जे स्वरूप आणि ते भयानक वाटतं. कारण शाळेत मुलं असतील तर एक खेळणारी, बागडणारी, आरडाओरडा करणारी मुलं, आणि शाळा अशी भरगच्च भरून गेलेली असते, कलकलाट असतो वगैरे. परंतु तीच शाळा बंद असेल तर आम्हाला शिक्षक म्हणून शाळा गजबजलेली पाहायची सवय. आणि म्हणून जेव्हा कोरोनाचा काळ आला आणि शाळा बंद झाल्या, शिक्षकांना शाळेत यायला सांगितलं. शाळा म्हणजे भूतांचा महाल वाटायला लागला. कुठंच कुणाच्याही ओरडण्याचा, किंचाळण्याचा, हसण्याचा, खेळण्याचा, बागडण्याचा आवाज नाही. ही नीरव शांतता आम्हाला चिंतन करायला भाग पडायला लागली की मुलं नसतील तर या शाळा या संकल्पनेला काय अर्थ आहे. उभ्या भिंती, इमारती काय कामाची. म्हणून तरी पण प्रकाशनाच्या दरम्यान आमचे शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे सर यांनी त्यांचं मत याबद्दल व्यक्त केलं की शाळा सुटल्यानंतर जेव्हा मुलं आपापल्या घरी निघून जातात तेव्हा ती शांतता नसते, तर शिक्षकांनी शिकवलेल्या ज्ञान मोती, ज्ञान कण घेऊन ही लाखो मुलं आपल्या लाखो घरांमध्ये जातात. म्हणजे इथला ज्ञानाचा प्रकाश लाखो घरांमध्ये पोहोचलेला असतो. त्यामुळे तेव्हा दुःख वाटण्याऐवजी आपल्याला आनंद झाला तर आपण तुम्ही शिक्षण संस्थेच्या सचिवांचा उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळेला पुस्तक प्रकाशन हे केलं त्यावेळेला बरेचसे साहित्यिक, लेखक
किंवा इतर काही समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या माध्यमातून, म्हणजे राजकारणी व्यक्ती असतील वगैरे, अशा लोकांच्या हस्तेच प्रकाशन करतात हल्ली. परंतु तुम्ही शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या हस्तेच करण्याचा तुमचा काय मागे उद्देश काय होता? अगदी छान प्रश्न विचारलात आपण. आपण जे ज्ञानकण वेचले, अनुभवांची गाठोडी बांधली, शिदोरी अनुभवांची शिदोरी तयार केली, ही सगळी मला या शाळा माऊलीच्या आणि संस्थेच्या प्रांगणातच बघायला मिळाली. मला असं वाटतं की साहित्यिक नसले तरी शिक्षण क्षेत्राची जाण असणारे असे ती संस्थेचे पदाधिकारी आहेत. आणि आपण केलेले हे जे छोटंसं काम आहे याचं प्रकाशन त्यांच्या हस्तून करण्याचा आग्रह मी त्यासाठी झाला की ज्या शाळेने आणि ज्या संस्थेने आपल्याला भरभरून ज्ञान दिलं आहे आणि अनुभव दिला आहे, त्याच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून आपण या छोट्याशा पुस्तकाचं प्रकाशन करून घ्यावं, म्हणून मी त्याच्यासाठी आग्रह केला. एकंदरीत तुमच्या शिक्षण सेवेत तुम्ही एक कृतार्थ आहात आणि ही जे पुस्तक रूपानं तुम्ही संस्थेच्या वतीनं एक कृतज्ञतेची भावना पण व्यक्त केलेली आहे. त्यामुळं तोही एक तुमच्यात एक चांगला सद्गुण आहे. परंतु हे पुस्तक आता लिहिताना किंवा या पुस्तकाच्या अनुषंगाने मला असंच सांगावं वाटतं की सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आठवणी केल्या आणि जेवढं आपण ह्या घंटाशाळेची या पुस्तकाबद्दल बोलत जाईल तसं आपल्या आठवणी पुन्हा पुन्हा येतील बाहेर आणि पुन्हा पुन्हा हे आपलं प्रश्न विचारतच राहू मी. चर्चा अशीच वाढत राहणार आहे. परंतु हे सरांनी लिहिलेलं घंटाशाळेची पुस्तक आहे. खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं मुखपृष्ठही आहे. ही सरी घंटा ही मोठी असते थोडीशी अशा स्वरूपाची, परंतु आमच्या वेळेला घंटा हे प्रकारसुद्धा काही वेळेला नव्हते सर. कारण पूर्वी जो लाईटचा खांबा असायचा त्याचे ते तुकडा एवढा असायचा आणि त्याला एक बांबू, आणि कधी कधी आम्ही त्या शिपाई मामाच्या पाठीमागे जाऊन, तो शिपाई म्हणजे आमचा मामा, सगळ्या शाळेचा मामा, आणि आम्ही कधी कधी लाडानं घंटा आम्हाला वाजवायची आहे म्हणून सांगायचं. मग कधी कधी ते उचलून पण धरायचे आणि वाजव, आणि 1 तास झाला की 1 घंटा, 2 तास झाले की 2 घंटा, असं तो प्रकार होता. आणि मधली सुट्टी झाली की टंडरने एकदम वाजायचं. म्हणजे हे त्या घंटेबरोबर शाळेतलं सगळं तुम्ही आमचं आयुष्य जीवन पुन्हा एकदा जागं केलेलं आहे. आणि हे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला याच्यातून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेतले दिवस आठवणीत राहणार आहेत. तर प्रत्येकाने हे पुस्तक एकदा वाचावं आवश्यक. जुन्या आठवणी ताज्या होतील, शाळेत गेल्यासारखं वाटेल. आणि सरांनी आमच्याशी दिलखुलास या पुस्तकाच्या अनुषंगाने बोललात, आम्हाला खूप बरं वाटलं. आणि आपल्या पुढील वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अशाच नवनव्या आणि कर्तृत्व संपन्न लोकांच्या मुलाखती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि घंटाशाळेचे हे पुस्तक विजया वितरण मंगळपेठ या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण अवश्य वाचावं. धन्यवाद.